Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrudmay Joshi here. In today's English grammar session, let us learn about figure of speech personification. Figure of speech personification. PERSONIFICATION. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या इंग्रजी व्याकरणाच्या पाठात आपण भाषेच्या अलंकारापैकी चेतना गुणोक्ती म्हणजेच पर्सॉनिफिकेशन इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात, हा प्रकार आपण बघणार आहोत. So in last lectures we have studied simile, metaphor, and now today let us study personification. In personification, non-living things, abstract ideas or qualities are mentioned as humans or living things. The non-human objects are portrayed in such a way that we feel that they have ability to act like humans. म्हणजेच निर्जीव वस्तू किंवा कल्पना यांना मानवाचे गुण दिलेले असतात आणि त्या मानवासारख्या वागतायत अशी कल्पना केलेली असते. असा हा चेतना गुणोक्ती किंवा पर्सॉनिफिकेशन हा अलंकार आहे. तर आज आपण त्याची उदाहरणं बघूया. पहिलं उदाहरण आहे, द फर्स्ट एक्झाम्पल इज द अपॉर्च्युनिटी knocked at his door. The opportunity knocked at his door. म्हणजे थोडक्यात संधीने त्याचे दार ठोठावले, म्हणजेच संधी त्याच्याकडे चालून आली. तर द अपॉर्च्युनिटी नॉक्ड हिज डोअर यामध्ये अपॉर्च्युनिटी काय आहे, तर इट इज नॉन ह्युमन, बट हिअर इन दिस एक्झाम्पल इट इज सेट टू हॅव ॲबिलिटी ऑफ knocking the door like humans do, and this is done in order to enhance the beauty of the language. म्हणजेच भाषा आकर्षक करण्याकरता या अलंकाराचा वापर केला जातो, चेतना गुणोक्ती किंवा पर्सॉनिफिकेशन. त्यामुळे द अपॉर्च्युनिटी नॉक्ड हिज डोअर ही जी मानवी ॲबिलिटी आहे, मानवी गुण आहे ठोठावण्याचा, तो त्या अपॉर्च्युनिटीला ट्रान्सफर केलेला आहे. याला म्हणतात पर्सॉनिफिकेशन. नाव लेट अस लुक ॲट द सेकंड एक्झाम्पल. द प्लांट्स इन हर हाऊस सायलेंटली बेग्ड, BEGGED, बेग्ड टू बी वॉटर्ड. म्हणजे तिच्या घरातील रोपे पाणी घालण्यासाठी तिची करुणा भाकत होती. आता इथं काय केलं आहे, बेगिंग ही जी क्रिया आहे, आता बेगिंगचा लिटरल अर्थ भीक मागणे असा होतो, पण इथे तसा तो आपण न घेता करुणा भाकणे असा घेऊयात. तर ती झाडं काय करतायत, तर त्यांना पाणी घालण्यासाठी तिची करुणा भाकत होती. सो ही जी मानवी एबिलिटी आहे, मानवी गुण आहे करुणा भाकण्याचा, तो त्या प्लांट्सना म्हणजेच थोडक्यात रोपांना ट्रान्सफर केला आहे, अँड दॅट इज वाय इट इज पर्सॉनिफिकेशन. आय होप यू हॅव अंडरस्टूड धिस. Now let us look at third example. The wind howled in the night, HOWLED, howled. आता howling हा जो आवाज आहे, थोडक्यात howling म्हणजे आवाज आहे, फॉक्सचा आवाज आहे. तर the wind howled in the night. तर howling ही जी क्रिया आहे ती त्या विंडला बहाल केलेली आहे, विंडला दिलेली आहे. दिस इज पर्सॉनिफिकेशन. नेक्स्ट एक्झाम्पल. My alarm clock yells at me, YELLS, yells at me to get out of bed every morning. म्हणजे माझं गजराचं घड्याळ मला बिछाण्यातून बाहेर पडण्याकरता दररोज सकाळी ओरडते. yells म्हणजे ओरडणे. सो दिस इज पर्सॉनिफिकेशन. नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन. द मून प्लेड हाईड अँड सीक, HIDE, and seek, SEEK, hide and seek with the clouds. म्हणजे चंद्र ढगांसोबत लपाछपी खेळत होता. तर इथंही हे आहे पर्सॉनिफिकेशन. नेक्स्ट इज द थंडर वॉज ग्रम्बलिंग इन द डिस्टन्स. ग्रम्बलिंग, GRUMBLING
LING. ग्रम्बलिंग म्हणजे कुरकुर करणे, थोडक्यात आवाज करणे. तर वादळ, थंडर म्हणजे वादळ. हे वादळ दूर अंतरावर घोंघावत होतं. तर काय वापरलं आहे, पर्सॉनिफिकेशन कसं वापरलं आहे, द थंडर वॉज ग्रम्बलिंग इन द डिस्टन्स. नेक्स्ट एक्झाम्पल, द लीव्स वेव्ड इन द विंड. WAVED. WAVED. वेव्ड म्हणजे वेव्हचा लिटरल अर्थ आहे हात हलवणे. हात हलवण्याची जी क्रिया आहे तर लीव्सला ट्रान्सफर केली आहे, हे पर्सॉनिफिकेशन आहे. किंवा आपण बरेचदा डान्स्ड असं सुद्धा म्हणतात, द लीव्स डान्स्ड इन द विंड. तर हे आहे पर्सॉनिफिकेशन. नेक्स्ट एक्झाम्पल इज टाईम फ्लाईज. FLIES. टू फ्लाय म्हणजे निघून जाणे, भरभर जाणे. फ्लाईज उडत जाणे. टाईम फ्लाईज वेन यू आर हॅव्हिंग फन. बरेचदा आपण म्हणतो द टाईम फ्लाईज सो क्विकली. टाईम फ्लाईज वेन यू आर हॅव्हिंग फन. दिस इज ऑल्सो पर्सॉनिफिकेशन. नेक्स्ट एक्झाम्पल, द वाईल्ड फायर रॅन थ्रू द फॉरेस्ट ॲट अमेझिंग स्पीड. वाईल्ड फायर म्हणजे ज्याला वणवा असं म्हणतात. रॅन थ्रू द फॉरेस्ट ॲट अमेझिंग स्पीड म्हणजे थोडक्यात वणवा भडकला, याचं हे चांगल्या पद्धतीनं चांगल्या इंग्रजीत मांडलेलं आहे. द वाईल्ड फायर रॅन थ्रू द फॉरेस्ट ॲट अमेझिंग स्पीड. नेक्स्ट इज द लास्ट वन, द स्टेअर्स ग्रोन्ड ॲज वी वॉक्ड ऑन देम. तर लाकडी ज्या पायऱ्या असतात त्याच्यावर आपण पावलं ठेवली की ते आवाज करतात, कुरकुरतात किंवा करकरतात. तर ते ह्याला हा आवाज आहे ग्रोन, तो त्या स्टेअर्सला ट्रान्सफर केला आहे, पर्सॉनिफिकेशन. बरेचदा पर्सॉनिफिकेशन हा अलंकार पोएम्समध्ये किंवा ॲडव्हर्टिजमेंटमध्ये सुद्धा वापरतात. तर पोएम्सचं एक एक्झाम्पल बघूया. छोटंसं 4 ओळी आहेत, मला हे इथं नमूद करायला आवडतील in order to make the session interesting. The poem The Fog, I will just quote 4 lines out of it. The poet is Carl Sandburg, and just look how beautifully he has used personification over here. The fog. Fog म्हणजे धुकं. The fog comes on little cat feet. Cat feet म्हणजे मांजराची पावलं, जशी दबकत येतात, हळूवार येतात, आवाज न करता. The fog comes on little cat feet. It sits looking over harbor and city on silent haunches and then moves on. तर हे उदाहरण होतं पर्सॉनिफिकेशनचं. आणि ॲडव्हर्टिजमेंट म्हणजे थोडक्यात भाषा आकर्षक करण्याकरता हे वापरतात. तुम्हाला ओरिओ हे बिस्किट माहिती आहे, तर त्यांची टॅगलाईन आहे मिल्क्स फेवरेट कुकी ओरिओ. तर हेही पर्सॉनिफिकेशनचं एक्झाम्पल आहे. सो टुडे वी हॅव सीन फिगर ऑफ स्पीच, personification, and I believe, I hope that you have followed what personification is and you found this session interesting. So that's all for today's English grammar session. Thank you. धन्यवाद.